ग्रेटर नंबर बी या ठिकाणी घ्या एक्स आणि हा स्मॉलर नंबर घ्या वाय बाय फर्स्ट कंडिशन. 100% असले क्वेश्चन असतं मला येतात बघा. हे आताचा जो क्वेश्चन दिलाय हा काय येण्याची शक्यता कमी असते, पण हे असे छोटे छोटे कारण बोर्ड सब्जेक्ट भरायला दहावीचा तो असं आहे बघा. बाय फर्स्ट कंडिशन, बाय फर्स्ट ए बोल नका. फर्स्ट कंडिशन काय दिलाय, टू नंबर्स मधला डिफरन्स दिलाय तो 3च आहे. मग ग्रेटर नंबर आहे एक्स आणि त्याच्यातून जर आपण स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट केला तर तो नंबर डिफरन्स किती येणार आहे 3. या पद्धतीने हे इक्वेशन नंबर फर्स्ट तयार झाले. बाय सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय दिलेली आपल्याला की द स्मॉलर नंबरची ट्वाइस द स्मॉलर नंबर कोणता याच्यातला आपला हा आहे की नाही, याची ट्वाइस आणि थ्राइस द ग्रेटर नंबर त्यांची सम करायची. द सम ऑफ द ट्वाइस द स्मॉलर नंबर, बरोबर आहे काय, आणि थ्राइस द ग्रेटर नंबर, हे थ्राइस द ग्रेटर नंबर इज इक्वल टू 90. हे इक्वेशन नंबर या ठिकाणी हा 2y असेल, ठीक आहे. स्मॉलर नंबरची ट्वाइस आणि ग्रेटर नंबरची थ्राइस इज इक्वल टू 90. हे इक्वेशन आलं सेकंड. आता याला कोणत्या मेथडनं सॉल्व्ह करा, आहे की नाही. एलिमिनेशन मेथडनं जर सॉल्व्ह करायचं म्हणलं तर सबस्टिट्यूशन मेथडनं सोडून दाखवू का, आहे की नाही. आता सबस्टिट्यूशन मेथड मध्ये थोडी कंडिशन वेगळी दाखवतो बघा. काय करायचं, येणं जर याला घेतलं तर इक्वेशन सोपं होईल, पण याला जर सॉल्व्ह करायचं म्हणलं अशा कंडिशन मधलं तर कसं इक्वेशन तयार होते बघा. आता हा 3x ऍज इट इज ठेवला, हा 90 घेतला, ओके, आणि या ठिकाणी हा 2y इथं प्लस आहे. जर याला इकडे शिफ्ट केलं तर काय येईल मायनस, म्हणून हा -2y होईल. पण x ची व्हॅल्यू ठेवायची ना आपल्याला, हा इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, मग इकडे आल्यानंतर काय होईल डिवाइड मध्ये जाईल. म्हणून x इज इक्वल टू 90 - 2y डिवाइड बाय 3. आता याला पुट करायचं, किती सोपं आहे, काहीच नाही अवघड बघा. ही आली x ची व्हॅल्युएशन, याला इक्वेशन नंबर 3 पुट करा. आता ही जी व्हॅल्युएशन x ची आहे ते इक्वेशन नंबर कोणत्यात पुट करावं लागल 1 मध्ये, कारण या इक्वेशन आपण तयार केलं नाही. याच्यात जर पुट केली तर ते लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इक्वल येणार बघा. पण ही जर व्हॅल्यू याच्यात पुट केली तर इक्वेशन सॉल्व्ह होतंय. म्हणून ही व्हॅल्यू याच्यात पुट करा. पुट x इज इक्वल टू 90 - 2y अपॉन मध्ये हा 3 आला इन इक्वेशन फर्स्ट. आता इक्वेशन फर्स्ट ऍज इट इज करा. x - y इज इक्वल टू 3. x ची व्हॅल्युएशन x च्या ठिकाणी लिहा. x ची व्हॅल्युएशन किती आहे इथं 90 - 2y अपॉन मध्ये 3 मायनस y ऍज इट इज, हा 3 ऍज इट इज झाला, ओके. आता या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्वेशन अशा कंडिशनचे क्वेश्चन तुम्हाला लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल 8th स्टँडर्ड मध्ये झाले बघा. 8th स्टँडर्ड मध्ये अशा पद्धतीचे क्वेश्चन होते. सेम हाच क्वेश्चन आहे तिथं. आता या ठिकाणी हा 3 इथं मल्टिप्लाय मध्ये आहे, डिवाइड मध्ये आहे. पूर्ण इक्वेशनला काय करा मल्टिप्लाय करून घ्या, ठीक आहे ना. मल्टिप्लाय बाय 3 ने जर मल्टिप्लाय केलं तर बघा 3 इन ब्रॅकेट मध्ये हा 90 - 2y अपॉन मध्ये 3, हा -y इंटू 3 इज इक्वल टू 3 इंटू 3 आलं. हा 3 कॅन्सल होऊन जाईल. इक्वेशन काय तयार झालं 90 - 2y, या दोघात मल्टिप्लाय करा, हा 3y इज इक्वल टू 9. ते दोन सिमिलर पॉलिनॉमियल त्याला इकडे शिफ्ट करून घ्या. तर -2y - 3y, हा 9 याला इकडे शिफ्ट केल्यानंतर हा -90 होईल. मायनस मायनस प्लस 2y प्लस 3y 5y ग्रेटर नंबर साइन इज इक्वल टू प्लस मायनस 19 - 9 10 ग्रेटर नंबर साइन, दोन्ही साइन चेंज करून घ्या. तर 5y इज इक्वल टू 10 आलं. तर y इज इक्वल टू 10 डिवाइड बाय 5, तर y इज इक्वल टू 2. स्मॉलर नंबर कोणता आहे 2 आहे, ओके. त्याच्यानंतर ही व्हॅल्युएशन इक्वेशन नंबर कोणत्यात पुट करायची 3 मध्ये पुट करा. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड कोणतं आहे बघा, इकडे लक्ष द्या बघा. x इज इक्वल टू 90 - 2y अपॉन मध्ये 3 हे इक्वेशन आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये y ची जी व्हॅल्यू आहे ती y च्या ठिकाणी पुट करा. x इज इक्वल टू 90 - 2 इंटू 2 अपॉन मध्ये हा 3 ऍज इट इज. x इज इक्वल टू 90 मायनस प्लस मायनस 2 2 चा 4 अपॉन मधला हा 3 ऍज इट इज राहील. 19 - 4 15 अपॉन मध्ये हा 3 इज इक्वल टू 3 5 चा 15, म्हणजे x ची व्हॅल्युएशन किती आली 5. खाली लिहिताना स्टेटमेंट मध्ये लिहा. काय लिहायचं स्टेटमेंट मध्ये, द ग्रेटर नंबर इज 5, द स्मॉलर नंबर इज 2. हे दिसतं.